थंडी पावसाच्या दिवसांमध्ये इडलीचं पीठ पाहिजे तसं व्यवस्थित ते फर्मेंट होत नाही. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं आपलं आज इडलीचं पीठ इथे फर्मेंट झालेलं आहे. फक्त 2 स्टेप एक्स्ट्रा वापरून आज आपण हे इडलीचं पीठ छान असं फर्मेंट करणार आहोत व त्याच पिठापासून अगदी साऊथ इंडियन हॉटेलमध्ये मिळते तशीच मस्त जाळीदार, मऊ आणि लुसलुशीत अशी इडली कशी तयार करायची ते देखील या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त सॉफ्ट आणि जाळीदार अशी आपली इथे इडली बनवून तयार झालेली आहे. चला तर मग लगेचच वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर सर्वात अगोदर इथे एका भांड्यामध्ये मी 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे. तर आपण डाळ आणि तांदूळ हे सेपरेट भिजवणार आहोत. अजिबात आपल्याला एकत्र हे डाळ तांदूळ भिजवायचे नाही आहेत. याचं कारण मी पुढे जाऊन सांगतेच तुम्हाला. तर इथे मी 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे. घरातल्या कुठल्याही एखाद्या कपाने किंवा वाटीने तुम्ही हे सर्व साहित्य मोजून घ्या, म्हणजे प्रमाण अगदी परफेक्ट होईल. तर सुरुवातीला डाळ आपल्याला स्वच्छ साफ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालून आपल्याला फक्त ही डाळ एकाच पाण्याने व्यवस्थित अशी ती धुवून घ्यायची आहे. जास्त हिला चोळत वगैरे बसायचं नाही. तर इथे मी 1 पाण्याने स्वच्छ अशी डाळ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर सारं स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि यावर झाकण ठेवून ही डाळ आता आपण भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत साईडला. त्यानंतर इथे दुसऱ्या पातेल्यामध्ये मी त्याच कपाने मोजून बरोबर 3 कप इथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. रेशनच्या तांदळाची इडली अगदी छान तयार होते. जर तो नसेल तर कुठलाही एखादा जुना तांदूळ ज्याचा भात अगदी मोकळा आणि सळसळीत होतो तो वापरला तरीही चालेल. त्यानंतर पोहे खाण्याच्या चमच्याने बरोबर 1 चमचा इथे आपल्याला मेथी दाणे घालायचे आहेत. मेथी दाण्यामुळे इडलीचं बॅटर छान फर्मेंट होण्यासाठी अगदी मदत होते आपल्याला. तर आता आपल्याला हे तांदूळसुद्धा 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. तांदळाला बरीच धूळ किंवा घाण लागलेली असते किंवा बऱ्याच वेळेस पावडर देखील लावलेली असते, त्यामुळे ते स्वच्छ 3 ते 4 वेळेस आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. तांदूळ व्यवस्थित धुवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला साधारण 6 ते 7 तासांसाठी हे व्यवस्थित असं भिजत ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असे डाळ तांदूळ भिजल्या जातात. तर इथे मी बरोबर 6 तासांसाठी हे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित असे भिजवून घेतलेले आहेत. डाळ देखील आपली अगदी व्यवस्थित अशी भिजल्या गेलेली आहे आणि तांदूळसुद्धा व्यवस्थित असे आपले भिजलेले आहेत. तर आता आपल्याला हे डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे आहे, पण त्याआधी आपण पोहे भिजत घालणार आहोत. तर इथे मी 1 कप पोहे घेतलेले आहे. ज्या कपाने आपण डाळ आणि तांदूळ मोजून घेतलेले होते त्याच कपाने बरोबर आपल्याला 1 कप पोहे घ्यायचे आहेत. तर कांदे पोहे बनवण्यासाठी आपण जे पोहे वापरतो तेच पोहे इथे मी वापरलेले आहेत. तर सुरुवातीला पोहे 1 ते 2 पाण्याने स्वच्छ असे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पोहे भिजत ठेवायचे आहेत. पोहे व्यवस्थित भिजताय तोपर्यंत आपण डाळ आणि तांदळाची एक बॅच वाटून घेऊ. त्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ काढून घेते आणि थोडेसे यामध्येच आपल्याला तांदूळ देखील घालायचे आहे. एकत्र आपण हे वाटून घेणार आहोत. डाळ तांदूळ वाटताना आपल्याला थोडं पाणी लागतं. तर पाणी दुसरं न वापरता आपण जी डाळ भिजत घातलेली होती त्या डाळीचं जे वरचं पाणी आहे तेच आपल्याला इथे वाटण्यासाठी सुद्धा वापरायचं आहे. कारण त्या डाळीमध्ये भरपूर अशा प्रॉपर्टीज असतात की ज्यामुळे आपलं जे इडलीचं पीठ आहे ते अगदी छान फर्मेंट होण्यासाठी मदत होते. त्यामुळेच मी सुरुवातीला सांगितलेलं होतं की डाळ आणि तांदूळ हे तुम्ही सेपरेट भिजत घाला. आता हे मिक्सरमधून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी बारीक अशी आपली याची पेस्ट तयार करायची आहे. अजिबात रवाळ किंवा जाडसर हे आपल्याला ठेवायचं नाही आहे. अगदी स्मूथ असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे, तरच तुमची इडली एकदम छान सॉफ्ट आणि जाळीदार तयार होईल. तर वाटलेलं हे मिश्रण आता आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊ. आता ही एक बॅच आपली वाटून झालेली आहे. आता आपण दुसरी बॅच वाटायला घेणार आहोत. त्यामध्ये आता आपण जे पोहे भिजत घातलेले होते त्यातले थोडे करून आपल्याला पोहे घालायचे आहे आणि अशाच पद्धतीने ते पोहे देखील आपल्याला डाळ आणि तांदळासोबत वाटून घ्यायचे आहेत. तर इथे मी थोडेसे पोहे यामध्ये घालून घेते आणि जे आपल्या डाळीचं वरचं पाणी आहे तेच पाणी आपल्याला इथे वाटण्यासाठी सुद्धा वापरायचं आहे. तर हे पहा, यातलं मी थोडंसं 2 चमचे यामध्ये पाणी घालून घेते आणि अगदी बारीक अशी याची सुद्धा आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने मी सर्व डाळ आणि तांदूळ इथे वाटून घेते. तर इथे माझे सर्व डाळ आणि तांदूळ पोहे एकत्र असे वाटून झालेले आहेत. सर्व मी एका मोठ्या पातेल्यामध्ये इथे काढून घेतलेले आहेत. तर चमच्याने आपल्याला ते सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे डाळ तांदूळ आणि पोहे हे सर्व व्यवस्थित मिक्स होतील. आणि त्यानंतर कंटिन्यू सलग आपल्याला 2 मिनिटांसाठी हे अगदी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये हवा भरली जाईल आणि पीठ छान फर्मेंट होईल.
तर इथे मी 2 मिनिटांसाठी पीठ व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि पीठ फर्मेंट करण्यासाठी साईडला ठेवायचं आहे. तर पीठ फर्मेंट करण्यासाठी आपण 2 एक्स्ट्रा स्टेप फॉलो करणार आहोत. त्यातली पहिली स्टेप पाहणार आहोत. तर इथे मी एका मोठ्या फ्लॅट कढईमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे. कुठलीही अशी पसरट कढई किंवा भांडं तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे. थंड कोमट पाणी ते वापरायचं नाही आहे. त्यानंतर आपलं जे बॅटरचं पातेलं आहे ते आपल्याला ह्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता कढईमध्ये पातेलं अगदी व्यवस्थित असं बसलेलं आहे. आता हे आपण 15 ते 20 मिनिटांसाठी हे असंच ठेवणार आहोत, जोपर्यंत यातलं जे पाणी आहे खालचं ते हलकंसं थंड किंवा कोमट होत नाही तोपर्यंत. तर इथे साधारण 20 मिनिटं झालेली आहेत आणि जे आपण कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं होतं ते हलकंसं थंड होत चाललेलं आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला हे जे बॅटरचं पातेलं आहे ते साईडला काढून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. या स्टेपमुळे काय होतं, जे गरम पाणी आहे ते गरम पाण्याची पातेल्याला खालच्या साईडने वाफ लागली जाते. पातेलं हलकंसं खालून गरम होतं आणि आपलं जे इडलीचं पीठ आहे ते अगदी छान फर्मेंट होण्यासाठी मदत होते आपल्याला. त्यानंतर आता आपण दुसरी स्टेप पाहणार आहोत. तर इथे मी एक मोठं ताट घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला हे इडलीचं भांडं ठेवायचं आहे. ताट यासाठी खाली ठेवलेलं आहे, जर पीठ जास्त एक्स्ट्रा ओव्हरफ्लो झालं तर ते ताटातच पडेल. त्यानंतर इथे मी एक उबदार असं ब्लँकेट घेतलेलं आहे. ह्या ब्लँकेटने आपल्याला सर्व पातेल्याला व्यवस्थित असं ते कव्हर करून घ्यायचं आहे, जेणेकरून पातेल्याला छान अशी ऊब मिळेल. आणि ऑलरेडी आपण पातेलं हे खालच्या साईडने हलकंसं कोमट गरम करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये ठेवून. त्यामुळे वरून अजून त्याला छान ऊब मिळते आणि व्यवस्थित असं आपलं पीठ फर्मेंट होतं. आता हे पीठ फर्मेंट होण्यासाठी साधारण 10 ते 12 तास लागतात. त्यामुळे मी हे पीठ असंच रात्रभर हे झाकून ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण सकाळी ते बघू. तर इथे मी रात्रभर हे पीठ असंच झाकून ठेवलेलं होतं. आता आपण हे दुसऱ्या दिवशी सकाळी चेक करून बघणार आहोत की आपलं पीठ व्यवस्थित असं फर्मेंट झालेलं आहे की नाही. तर यावरचं जे ब्लँकेट आहे ते काढून बघू आणि मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी वरती झाकणाला लागेल इतपत आपलं पीठ असं फर्मेंट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता झाकणाला देखील अगदी पीठ व्यवस्थित असं लागलेलं आहे. अगदी पातेले वरपर्यंत आपलं पीठ व्यवस्थित असं फर्मेंट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त हलकं फुलकं असं पीठ इथे आपलं बनवून तयार झालेलं आहे. फक्त 2 एक्स्ट्रा स्टेप मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचंसुद्धा पीठ अशाच पद्धतीचं अगदी हलकं फुलकं आणि छान असं फर्मेंट होईल. तर हेच पीठ आपल्याला आता व्यवस्थित असं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच पिठापासून तुम्हाला मी अगदी जाळीदार अशी इडलीसुद्धा तयार करून दाखवते. तर ह्या पिठामध्ये आता आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे, जेवढं लागेल तेवढं त्याप्रमाणे. आणि व्यवस्थित असं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. तर इडली बनवण्यासाठी इथे मी इडली पात्राला खालच्या साईडने व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं हे बॅटर घालायचं आहे आणि ही इडली मी आता स्टीम करून घेते. तर इडली स्टीम होते तोपर्यंत आपण चटणी कशी बनवायची ते पाहू. चटणी बनवण्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर 1 वाटी इथे मी ओला नारळ घेतलेला आहे, त्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर 2 टेबलस्पून आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आणि 2 टेबलस्पून इथे मी डाळवं म्हणजेच फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत. अगदी थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला हे मिक्सरमधून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. गरजेनुसार तुम्हाला चटणी कितपत पातळ किंवा घट्ट हवी त्याप्रमाणे पाणी घालून हे मिक्सरमधून फिरवून घ्या. तर इथे मी चटणी तयार करून घेतलेली आहे. हवं तर तुम्ही अशी कच्चीच खाऊ शकता किंवा फोडणीसुद्धा देऊ शकता. तर इथे मी फोडणीसाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. त्यानंतर एक सुकी लाल मिरची इथे मी कट करून घेतलेली आहे, ती यामध्ये घालू. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि फोडणी छान व्यवस्थित अशी तडतडली की त्यानंतर ही सर्व फोडणी आपल्याला ह्या चटणीवर घालायची आहे. बरेच जण फोडणी घालत नाही, पण फोडणी घातल्यामुळे चटणीची चव ही अजून छान लागते. तर फोडणी घातल्यानंतर चमच्याने ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ. तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपण इडली पाहू. तर इथे आपली इडलीसुद्धा तयार झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशा आपल्या इडलीला छान अशी जाळी पडलेली आहे. अगदी छान मऊसूत आणि जाळीदार अशी इथे आपली इडली तयार होते. तुम्हाला एक मी डिमोल्ड करून दाखवते. तर हे पहा अगदी छान हलकी फुलकी आणि जाळीदार अशी इथे आपली इडली बनवून तयार झालेली आहे.
तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेल्या स्टेप फॉलो करून ही इडली घरी नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.